नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। फोन उचल आणि कानाला लाव। हॅलो ए तू पागल, तुझ्या नाही माझ्या कानाला लाव। असं सांगा ना। हा हॅलो, हॉटेल हनीमून। कुठे आलो आपण? असं काय करतेस तू? हॉटेल मध्ये नाही का? वा, समुद्र किनारा इथे। मग किती छान दिसतोय ना। मग धर ना, बॅग धर ना। चल धर ना तू। असं काय करतोस रे? बायको आहे मी तुझी। मी तुला धरतो ना। बहिणीसारखं धरलाय, मंजू सारखं। बघ कसं छान वातावरण आहे की नाही? स्टेडियम बाहेर ना तर फर्स्ट क्लास दिसतोय। आता आतून पिच बघूया कसं आहे ते। हॉटेल हनीमून करूया सुरू। चौकशी सुरू करूया का? रूम कुठे आहे, बाकी सगळं कुठे आहे? आवड काय द्या तुझं म्हणजे असं असतं ना नमिता। हॅलो, हॉटेल हनीमून। गुड मॉर्निंग। अय्या, खरंच की काय? नक्की? ईश, सावटच आहात मेले। कोणाचा फोन होता? रॉंग नंबर होता। रॉंग नंबर राईट नंबर असेल तर मला तू त्याच्याशी लग्नच करशील तू। टेक द फोन नाव। आय एम टेकिंग द फोन। फस कर मारला पाहिजे कोणाला तरी। हॅलो, हॉटेल हनीमून। हा नाही, आमच्या इथे फक्त नवविवाहित जोडप्याला, म्हणजे ज्यांचं नुकतंच लग्न झालंय अशा जोडप्याला आम्ही हनीमून साठी जागा देतो। येस, हनीमून साठी। आपलं जर लग्न झालं नसेल तर लग्न झाल्यानंतर फोन करा। ओके, थँक्यू सर, थँक्यू, बाय। मोस्ट वेलकम सर। मला ते दिसणार का? हॉटेल आहे का इथे? रॉंग नंबर करतेस तो। हे वासू, वाशा वाशा सटकला। वाशा काय करतोस तू? दिसत नाही का? मच्छर मारतोय। अरे काय चाललंय मला कळत नाही। अरे हे आपलं हॉटेल आहे का धर्मशाळा? धर्मशाळा काय? हे काय धर्मशाळा आहे का? हॉटेल आहे, हॉटेल हनीमून। अरे हो, काय चाललंय मला? अरे एक तर सापडत नाही त्यात तुमची पिरपिर। अरे मला सांग, मी आधी ह्याला खलास करतो मग तुमच्याकडे बघतो। अरे पण मला सांग, मी कोण आहे? मी मॅनेजर आहे का वेटर? वेटर काय? हे काय वेटर आहेत का मॅनेजर आहेत ना? कळत नाही या लोकांना। सटकला। नाना बरोबर सांगून गेलाय हो। काय? साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता। अजून जर 2 टाळ्या तू वाजवल्या असत्यास ना तर इथल्या इथे तुला मी साडी नेसवली, तुला पण पाठवला असता। मच्छर 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 मच्छर।
चला आपण दोघे जाऊया. किती वेळा सांगायचे शिव्या देऊ नका, तुम्हाला फापलायला होतं, सांगा ना. मला सुचत नाही कशी त्याची शिवी ती. हो ना? अरे बाबा मी तो तुला का म्हणतोय सगळं एक लक्षात ठेव, ज्या जोडपीने बुकिंग केलं होतं ना आपल्या हॉटेल मधल्या रूमचं, ते जोडपं आता येतंय. त्यांना त्यांची रूम बघितल्यानंतर खुश व्हायला पाहिजे ते. रूम अशी चकाचक केले ना, बघितलं की लगेच तुम्हाला फोन आला पाहिजे, आहे का नाही? रूम मधून काय बोलतो तू? सर्व चेक कर. आलो आलो. अरे अरे भोसकून टाकेन असं बघतोय. वाशा हराम. मॅनेजर साहेब, किती वेळा सांगायचं शिव्या देऊ नका. माणसाला जे जमतं ते त्यानं करावं. अरे पण हा रूम आहे का उकिरडा? उकिरडा? हा काय उकिरडा आहे का? मग हे कशामुळे झाला पसारा? सांगतो. काय झालं, मगाशी ना मला एक डास दिसला. मी त्याचा पाठलाग सुरू केला. डास उशी खाली गेला, मी उशी पलटी केली. डास टाळून खाली गेला, मी टाळून फेकून दिला. डास चादर खाली गेला, मी चादर फेकून दिली. पण डास काय सापडे ना, म्हणून मी अस्वस्थ झालो आणि रूम उद्ध्वस्त झाली. उद्ध्वस्त? अरे वाचा, तुला कधीच कामावर काढून टाकला असता, पण तू आपल्या मालकांचा मिळणार म्हणून गप्प बसलोय. मी पण तुम्हाला कधीच कामावरून काढून टाकला असतो, पण तुमच्या तरण्या पोरीकडे बघून गप्प बसलो. आता ह्या रूम मध्ये ना एक लग्न झालेलं तरुण जोडप नेहमीसाठी येणार आहे. ते रूम कशी चकाचक करून ठेव. ओके ओके. मारू नका. काय माशी फिरते माशी. अरे मरू दे. अशी कशी मरेल, मी मारल्याशिवाय. आता त्या माशीची काशीच करतो. काय आलं? बसली कुठे? कामात हाय काय नाही. वाशा मदार मदार सादर बदलतो. ओके. काय चक्कर बदलू हॉटेल? काय सादर बदलू देतो. ओके. फॅन्टास्टिक, अमेझिंग. हॉटेलचा परिसर म्हणतोय, बघ ना किती छान आहे. Hello sir, what can I do for you? यू कॅन डू सो मेनी थिंग्स फॉर मी. यू नो जस्ट लाईक म्हणजे रजिस्टर मध्ये कुठे नाव लिहायचं सांगा, इथली रूम कुठे आमची सांगा, रूमला कसं जायचं सांगा, नंबर सांगा इथला, तुमचा नंबर सांगा, तुमचा इथला नंबर सांगा. येस, मी अमित देशपांडे. मी अमित देशपांडे. मी अमित देशपांडे. हो तेच म्हटलं, मी म्हणजे तुम्ही अमित देशपांडे. येस येस. या आपली मी अमित देशपांडे. मी अमित देशपांडे. मिसेस अमित देशपांडे. मिसेस देशपांडे. Yes, yes. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी विवेक कानडे. ओके. कानडे. आणि मी वासू. वासू वासू वासू. येस साहेब सादर. सादर टाकलेले रूम तयार आहे. त्याचं म्हणणं आहे की एव्हरीथिंग इज परफेक्ट. येस. व्हेरी फॉर यू. Yes. मला असं म्हणायचं की चला साहेब आपण एकदा रूम पाहून घेतली आपलं बरोबर. Yes. अरे मी साहेबांना रूम बघतो, तोपर्यंत तू साहेबांच्या सामानावर लक्ष ठेव. कुठल्या सामानावर? तू सामानावर तुला कळतं काय? चला चल, मी येतो. मी आपला म्हणतोय चला. Yes, yes. तू इथेच थांब, मी रूम बघून येतो. लवकर ये. थांब. यांना काय थांबत सांगताय? आलो, आलो, आलो. कुठे कुठे वर आहे. ती नावली. बघा साहेब पहा कसं आहे रूम कसं आहे? फर्स्ट क्लास, ग्राउंड एकदम फर्स्ट क्लास. हा म्हणजे हवेशीर आहे सगळं बरं हो, 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 का. हो. आणि हा तुमचा बेड. अरे फिश तर मस्तच आहे. यस बीच. आणि बघा ना, ढगाळ वातावरण नाही, स्वच्छ ऊन पडलेलं आहे. ओहो, आजचा सामना अतिशय सुंदर असा रंगेल. रसिक हो, ज्या प्रेमाने आणि ज्या उत्कंठित आजचा सामना पाहायला आलेला आहात, दोन्ही टीम्स अतिशय सज्ज झालेले आहेत. आणि आजचा मी काय म्हणतो, म्हणजे आपण काय क्रिकेटर आहोत काय? नाही नाही, मी समालोचक आहे. ते काय असतं? कॉमेंट्रेटर. कॉमेंट्री आहे तुम्ही. बर 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 आणि बर. माझी बायको टीव्ही वरती वृत्त निवेदिका आहे. अच्छा पूर्वी ती रेल्वेत अनाउन्सर होती. अच्छा. होती ती इथे कुठे गेली? अहो त्या काउंटरवर आहेत. वर
नाही म्हणजे काउंटर जवळ आहे. काय झालं, तुम्ही रूम पाहायला पुढे आलात ना, त्या मागे सांडल्या सांडल्या म्हणजे थांबल्या. आधी त्या महिला खेळाडूला मैदानात बोलवा. रसिक हो, एका अरे वासू, आतुरतेने वाट पाहत टीम हे मध्ये जर केलं तर त्या वासूला कसं कळणार? वासू, अरे बघ काउंटर जवळ ते साहेबांचं सामान आहे ना, ते घेऊन ये. त्यांच्या मिसेस आहेत ना, त्यांना बोलायला पण सांग. थांबा जरा. हा कोण आहे? हा 12वा खेळाडू. म्हणजे काय? आता तुम्ही एवढ्या कॉमेंट वर तुम्हाला वेगळं सांगायला पाहिजे. अहो तो ड्रिंक शिवाय नाही पाणी आणून देतो तो. वासू, वासू जा बाबा. थांबा, एवढा मच्छर मारू द्या. मच्छर म्हणजे मैदानामध्ये डास आहे. नाही आम्ही दुसऱ्या मैदानात खेळलो. साहेब असं नाही का, तो ना तोंडाला येईल ते बोलतो तो. तोंडावर तोंडावर बसला. हाणू नका मॅनेजर साहेब, हाणू नका. सापडला. शिवी देताना त्याने फेफडे येतात. अरे बापरे, तू जातो भलतंच आगवलं तुमचं नका. जाऊ दे, चालेल. पण काय तुम्हाला हे आवडलं काय? रूम वगैरे आमचा कसा आवडला? अरे मस्तच आहे, झकास एकदम झकास आहे. मेन म्हणजे काय, जास्त क्राऊड नाही. तुम्हाला सांगतो साहेब, हनीमून साठी एकांत फार महत्वाचा. आणि हे एकांत मिळण्यासाठी बरं का, मी आमचं हॉटेल खूप फेमस आहे. बरोबर. हॉटेल हनीमून परिसरात तुम्ही कुणाला विचारा, हाऊसफुल असतं. मग काय घेताय का? बसून काही चहा घेताय का? हिल स्टेशन आहे. काय नाही मॅडम, हं? चला. साहेबांनी बोलवलंय. कुठल्या सामानी? आता तुम्हाला किती साहेब आहेत? एकच आहेत ना. त्यांनी बोलवलंय. बरं, हे सामान. कुठलं सामान? हे सामान. हा, चला या माझ्या वाटोवाट. असं सरळ चला. समोर. वेलकम माय डार्लिंग. नमस्कार. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आमच्या दुसऱ्या सभेतले कार्यक्रम असे आहेत. सांगा तुमचे सगळे कार्यक्रम सविस्तर सांगा, म्हणजे कसं वेळात वेळ काढून बघायला बरं. नमिता, आधी मला सांग, तू इतक्या वेळ बाहेर काय करत होतीस? अरे तूच तर मला काउंटरवर उभं राहायला सांगितलं होतंस ना. लगेच माझ्या पाठोपाठ हात यायला काय झालं होतं तुला? तिथे कुठे भेटला असेल, लगेच दिली बोलत बसली असेल त्याच्याबरोबर. उगाच माझ्यावर संशय घेऊ नकोस हं. उलट तूच पुढे काढत ना, तर कळलं मला. काय एखाद्या खोलीमध्ये एखादं पाखरू दिसतं का बघायला? पाखरू? काहीतरी वाटतं ते बोलू नकोस तू. एक नंबरची संशयी असतो. हो, उलट तूच एवढ्यावरून संशय घेत असतो सारखा. अहो कॉमेंटेटर साहेब, आपलं लव्ह मॅरेज वाटतं. तुम्ही कसं काय ओळखले? प्रेमळ संवादात माझ्या लक्षात आलंय. निघा आता, आम्हाला एकांत हवाय. हो, हे लक्षात येते. वासू सर बाबा, चल. थांबा, एवढा मच्छर मारतो मग येत. मच्छरांपासून संरक्षणासाठी वापरा कासोछाप मच्छर अगरबत्ती. टिंग टांग. काय आम्ही मेणबत्ती सुद्धा लावतो. काय काळात दिवे जातात ना, तर तेव्हा कोपऱ्यात मेणबत्ती आहे. तुम्हाला अर्थात गरज भासणारच नाही. काय जेवढा अंधार असेल तेवढाच बरा, नाही का? बसा, आम्हाला जरा आता एकांत हवाय. काय प्रकार आहे? शिवी देताना त्यांना कापरा भरत. वासू फसकन टाकीन तुम्ही, फसकन टाकीन. या असं काय करताय? असं रागवायचं नाही. बसा, मूड गेला माझा एकतर. मॅडम, आपण तर मुडमध्ये आहात ना? माझं म्हणणं असं आहे की रूम बघा ना, ही कॉट बघा किती मस्त आहे. झालंच तरी छत बघा किती मस्त आहे. खिडकीतून बाहेर जे वातावरण दिसतंय ते किती मस्त आहे. खिडकी जवळून बघा, छत किती मस्त आहे. कॉटवर बसून बघा, छत किती मस्त आहे. त्याच काय झालं, मागे एकदा आमच्याकडे एक जोडपं आलं. टिंग टांग. नमस्कार. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरची गाडी सुटत आहे. कृपया प्रवाशांनी बसून घ्यावं.
आपली यात्रा शुभ हो ही शुभकामना. नमस्कार. चला निघा निघा, गाडी सुटली तू चिरडा पर. चला निघा ना? हा. बरं ठीक आहे, मी येतो. अच्छा येतो मी. अच्छा. हा, मी काय म्हणतो, बेसला घ्या. हा कळलं. हा दार लावून घे, दार लावून घे आधी. हो, हो. तू मॅनेजर पुन्हा यायचा इथे. शी. कसला चिकट माणूस आहे ना, एक नंबरचा चिकट माणूस आहे. नाहीतर काय, फेविकॉल की तरह हिलने का नाम ही नहीं लेता. नाहीतरी तू इथे असताना तो कसा आणणार म्हणा. का? त्याची वाईट नजर आहे तुझ्यावरती. इथे काहीतरी काय बोलतो. म्हणजे काय, तुझ्याकडे कसा आधाशासारखा बघत होता, बघितलं नाहीस? वाटेल ते बोलू नकोस हं तू. त्याचा तरी काय दोष म्हणा, त्याच्यासमोर कॅमेरा पुढे मिरवाई तशी तू फिरत होतीस. लाज नाही वाटत खरं स्वतःच्या बायकोबद्दल असं बोलायला. स्वतःच्या नवऱ्याची लाज काढताना तुला लाज नाही वाटत? नवरा कसला संशयिक जंतू आहेस तू. तू आहेस संशयी जनतीन. तू संशयी. तू आहेस. बरं आपण दोघे संशयी. आणि दोघेही भांडखोर आहोत. आपलं काय ठरलं होतं? काय? आपण हनीमून वर आल्यावर भांडायचं नाही ना. बघ ना, आपण हनीमूनला आलो का भांडायला आलोय? बघ ना. नमिता, आपण आपला किती मौल्यवान वेळ वाया घालवला. हो रे. सॉरी डार्लिंग, सॉरी. नाही नाही, इट्स ओके. चल आपण हॉटेलच्या लॉन वर हा. जाऊन मस्त पैकी आपला मूड बदलूया. चल. नमिता, मला नाही वाटत आपल्याला आज मॅच खेळता येईल असं. का रे, गाड्या अनियमित वेळेवर धावतायत का? नाही ग बाई, वातावरण ढगाळ आहे बघ ना. कसल्या गच्चा हॉटेलमध्ये घेऊन आलायस तू मला? मग तुला काय आता 5 स्टार हॉटेल मध्ये घेऊन जाऊ? मी काय विचार केला नमिता, हनीमून मध्ये वारंवार खर्च करण्यापेक्षा ते पैसे जर का आपण वाचवले ना, तर आपल्या संसारासाठी 4 भांडी कुंडी तरी घेऊन शकू आपण. हो, लग्न केलं स्वस्तात आणि हनीमून मध्ये सुद्धा काटकसर. कसला कंजूस माणूस आहेस रे तू. अगं, आपली चादर बघून पाय पसरायला नको का? आपली कमाई ती काय? तुझा सगळा पगार तुझ्या साड्यांमध्येच वाया जाणार. मग जरा पुढचा विचार करायला नको? हो, आपला हनीमून एवढा गरीब तर संसार किती दरिद्री असेल. कुठून तरी भरपूर पैसा मिळायला हवा. मी लॉटरीचं तिकीट काढू का मॅच फिक्सिंग करू? तुला जमणार आहे का ते? तुझ्याशी मी लग्न केलं, शी मला इतकी श्रीमंतांची स्थळ सांगून आली होती. अरे, मी सुद्धा झक मारली तुझ्याशी लग्न केलं. मला सुद्धा कितीतरी श्रीमंत स्थळ सांगून काय न सांगून सुद्धा आली होती. काय? आता पश्चाताप करून काय होणार आहे? श्रीमंत होण्याचा झटपट मार्ग काहीतरी शोध. मी बँकेवर दरोडा टाकू का? ते काय कॉमेंट्री सांगणं इतकं सोपं आहे का? कसले आवाज काढतेस? कोणीतरी आलंय. आता कोण तडफडलंय? मी आत लवकर तुम्हाला आम्ही त्रास तर नाही दिला ना? ते ठीक आहे, पण कोण आहात कोण तुम्ही? बाय द वे, मी सॉलिसिटर मालपाणी. गेला आठवडाभर तुम्हाला शोधतोय. आपण अमित देशपांडे. हो बरोबर, पण मी इथे तुम्हाला कसं काय कळलं? काय तुमच्या घरी गेलो, तुमच्या ऑफिसात गेलो, तिथं कळलं की तुम्ही इथं आहात, म्हणून तिथून इथं आलो. काय रे, काय भानगड केलीस? नाही नाही, भानगड वगैरे काही नाहीये तशी. तसं काम अर्जंट होतं म्हणूनच यावं लागलं. हो का? काय नाही, तुम्हाला एक आनंदाचा धक्का द्यायचा होता. हो, बोला पुढे बोला, मला सवय आहे धक्क्याची. तुमचे काका दौलतराव देशपांडे दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले होते. होते? वारले. काय 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 केलं? काय केलं? पुढे. आता आनंदाची बातमी. तुमच्या काकांनी त्यांच्या मृत्यूपत्रात म्हटलं होतं की त्यांनी 1 करोड रुपये तुमच्या नावावर केलेत. एक सेकंड. हा, काय काय? तुम्हाला 1 करोडचा चेकच दाखवतो. द्या काका, द्या द्या. नाही, पण तो तुम्हाला असा मिळणार नाही. का 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 काय, त्यांनी मृत्यूपत्रात 3 अटी घातलेल्या. कुठल्या? अट नंबर 1, अमित देशपांडेंनी लग्न करायला हवं. नुकतंच आमचं लग्न झालं. ही माझी बायको अमिता. नमिता. कुणाच आहे? अट नंबर 2, नवरा बायकोंनी एकमेकांशी प्रामाणिक असायला हवं. हे तर आम्ही आहोतच. काय तुम्ही एकमेकांशी प्रामाणिक आहात याची खातरजमा झाल्याशिवाय मी चेक देणार नाही.
काय तुमच्या काकांनी तशी जबाबदारी वकील म्हणून माझ्यावरच टाकलेली आहे. मग आमच्याकडे बघून तुमची खात्री पटली नाही का? अजून काही करून दाखवू का? नाही आता नको. काय पती पत्नीमध्ये बेबनाव दिसल्यास सर्व रक्कम धर्मदाय संस्थेला देण्यात येईल. म्हणजे यातही गोची आहेच का? बाय द वे तुम्ही इथं किती दिवस आहात? 4 दिवस. मी सुद्धा 4 दिवस माझ्या मित्राकडेच इथं उतरलोय. अरे वा, मज्जा. काय लक्ष ठेवायला हवं ना. बरं, नवरा बायकोंमध्ये प्रामाणिकपणा जर मला दिसला नाही तर मी तुम्हाला चेक देणार नाही. येतो मी. ओ मला पाणी. चहा पाणी. आता चेक दिल्यावरच चहा पाणी. वा वा वा, किती बच्चन गृह, किती सज्जन गृहस्थ आहे. काका 1 करोड रुपये. चेक मिळाल्यावर. अरे काय 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 आरंगलास काय तू? एक मिनिट, एकेकाला सरळच करतो आता बघ. काय झालं काय? थांब जरा, तू गप्प बस. हॅलो, हॉटेल गुलजार. हा, मी जावेद अख्तर बोलतोय. मी अमित देशपांडे बोलतोय. आम्हाला हे हॉटेल सोडायचं आहे. हॉटेल हनीमून मधून बोलतोय मी. नाही, आम्हाला हे हॉटेल सोडायचं आहे. तुमच्याकडे रूम मिळेल काय? मग गॅलरी आहे का? गच्ची, बाथरूम पण चालेल. कॉमन आहे का? काय झालं? हॉटेल हनीमून मधल्या लोकांशी आम्ही बोलत पण नाही असं म्हणून थारकन फोन ठेवून दिला. हरामखोर, पापी, हलकट, नालायक, बदमाश. काय चाललंय काय तुमचं? आपण कोणाला शिव्या देत आहे? नाही तुम्हाला नाही. नाही, तुम्हाला नाही का, तुम्हाला शिवाय येतोय. हरामखोर, बदमाश, पाजी, लुच्चे, लफंगे, नालायक. थँक्यू संट्रू. कसं माहिती का, आमच्या हॉटेलच्या धंद्यात बरं का, कस्टमर आम्ही आहात त्याला देवा समान मानतो. म्हणजे त्याच्या शिव्या सुद्धा आम्ही अशा फुलासारख्या झेलतो. मला मी इथे का बोलवलंय ते आधी विचारा. अरे विचारलोस का बोलवलंस? ए सुनीता, नाही काय काय नाव तुझं? अरे नमिता. मला सांग काय ते पदक तरत फिरलं, तू त्याला समजावून सांग नीट. हे बघा त्याचं टाळकं फिरलंय. ते नाही, अहो काय आहे ते, मगाशी तुमच्या वेटरनी येऊन ना माझ्या गालावरती चापट मारली. हो लाचतेस काय बावळे? असं कौतुकाने सांगते जशी काय बिल क्लिंटन येऊन चापटी मारली. तो वासू तसाच आहे. माहिती काय, सगळ्या गोष्टी तो माझ्या आधी करतो. नाहीतर हो म्हणजे काय? हो, सगळ्या गोष्टी माझ्या आधी करतो. हो. येस सर. मग तुम्हाला असं म्हणायचं मॅनेजर की तुम्हाला माझ्या बायकोच्या गालाला स्पर्श करायचा होता? काय करायचं? वा, नाही आता बरं का मॅनेजर, तुम्ही माझ्या बायकोच्या गालाला प्लीज स्पर्श करा. मॅनेजर प्लीज माझ्या बायकोच्या गालाला स्पर्श करा प्लीज. मला फलता फुलता आग्रह करू नका. आग्रह मी ऑर्डर करतो. कम, तिच्या गालाला स्पर्श करा. गप्प बस मॅनेजर. हा प्लीज. टाइम प्लीज. असं काय केलं का? करा ना, करा. नाही पण तो आधी ओरडलं ते. असं काय का? चिंग मग चिंग माझा पिस्तूल कुठे? पिस्तूल गोळ्या खातो थांब. म्हणजे काय? गोळ्या घालायचं पण मी आग्रह करतो. थांब, गोळ्या पिस्तूल दे. असं मी माझ्या मनात होतं. मुलाचं माहिती हिंमत होईल का? हे हॉटेल आहे का वेड्याचं हॉस्पिटल? मला कळत नाही. काय तो वेटर एक वेडा आणि हा मॅनेजर ठार काय चाललंय इथे? आई ग, शिवी देऊ नका. कळताय? शिवी दिली द्यायला मला काय सुचत नाही. वाश्या, तुला काय अक्कल आहे का रे? काय झालं? तू माझ्या त्या बाईच्या गालाला असं मारलंस? काय झालं? मच्छर आला, बाईच्या असा खांद्यावर बसला. मी असा मारणार, उडाला. मानेवर बसला, असा मारणार, तेवढ्यात उडाला, गालावर बसला. असा पटकन मारला.
अरे पण म्हणून त्या लोकांच्या बाईला तू असं मारतोस? हो, कुणाला बोलता? मालकाचा मेहणा आहे मी. अरे मान्य आहे, मला माणूस ठीक आहे, पण ठीक आहे साहेब, माझ्या हातून चुकी होते. माझा हात कुठेही पडतो ना, म्हणून मी नवीन आयडिया काढली. काय काय काय? हे बघा, स्प्रे आणलाय. बरं. ह्याच्यात डास मारण्याचं औषध टाकलंय. म्हणजे कीटकनाशक? हा, म्हणजे हातानं मारायचं नाही. दिसला? आला साहेब, हालू नका. हालू नका. ओठावर बसलाय. तू त्या मॅनेजरला माझ्या गालाला स्पर्श करूच कसा दिलास? अगं मला बघायचं होतं तू काय करू शकतो ते. काय म्हणजे त्याच्यामध्ये किती डेअरिंग आहे ते मला बघायचं होतं. बघितलंस ना किती डेअरिंग येते? सर माझ्या गालाला हात लावला त्यांनी. शी. बघ किती डेअरिंग आहे बघ. म्हणजे असू दे असू दे. मी काय म्हणतो, बघ ते मॅनेजरवरून आता आपण किती वेळ भांडत बसायचंय नमू. हे बघ, अगं आपण इथे हनीमून साठी आलोय की नाही. नमू ए नमिता, मी आपल्या हनीमूनची किती किती स्वप्न रंगवली होती म्हणून सांगू. आता ती सगळी स्वप्न आपण प्रत्यक्षात उतरूया. आता कोण तडफड आता नेमकं. नमस्कार. काय नमस्कार? नमस्कार. काय तू काय आलास इथे? हे बघ इथे डास मच्छर किडे कुणी नाहीये. जरा मला ऐकून तर घ्या. मला काही ऐकायचं तू चल. हा, जरा ऐकून तर घ्या. मला ऐकायचं नाही ना तुझा. मी जाणारच नाही. ठीक आहे, मी जातो, तू थांब. चालेल. जरा ऐकून घ्या. नाही ऐकायचं. बाई साहेब, तुम्ही नाही, ऐका. मला ऐकायचंय. मी ऐकतो, बोल. काय साहेब, तुम्हाला भेटायला बाहेर एक बाई आली. म्हणजे एक मुलगी आली. म्हणजे बाई सारखी दिसणारी एक मुलगी आली. हो का? मी बघतो काय. बसा ना. जा. काय रे, कोण आला सर? अगं तुझी मैत्रीण असेल कोणतरी. तुम्ही सगळ्यांना कोणलं की का आपण इथे आलो ते? अरे हे तर बाई बाई काय म्हणतोय? एवढ्यात ओळख विसरला? ओळख विसरायला मी ओळखतच नाही तुम्हाला. आश्चर्य काय करतोस? मी खरंच नाही ओळखत तुम्हाला. बरोबर आहे. आता ही भेटली ना. शरद, तू डायरेक्ट आमच्या रूम मध्ये कशी काय घुसलीस? आणि माझ्या नवऱ्याच्या गळ्यात कशी काय डायरेक्ट पडतेस? आणि म्हणजे कोण आहेस तू? मी ना. अरे मला कशी आहेस तू? मी की नाही चंदा, कुठे गेस नवऱ्याची बायको. डार्लिंग, मला तुझ्याशी वाद घालायचं नाही. बाहेर तुझी वाट पाहते. तुम्हारी पहली लाइफलाइन गई. सॉलिसिटर, बच्चा सज्जन, ऐका मला तसं काही नाही हवं. वकील साहेब माझं ऐकून घ्या. वकील साहेब प्लीज, हे बघा ती माझी बायको नाहीये खरंच. ती तुम्हाला चांगली ओळखते आणि तीच तुमची बायको आहे. नाही ती खोटं बोलते. प्लीज, अब आपके पास में सिर्फ 2 लाइफलाइन बाकी है. थँक्यू वकील साहेब. 2 लाईफलाईन म्हणजे एक वरची, दुसरी ही. नमिता, नमुडी, ये नमड्या, नमुना. शराब, मी चालले. नमिता, न खाता पिता मी चालले. शराब. माझं ऐकून घे एक मिनिट. मला काही एक ऐकायचं नाहीये. मला बोलून तर दे. मला काही बोलून घ्यायचं नाहीये तुझ्याकडून. म्हणजे माझा ड्रेस कुठे? अगं ड्रेस हवा इथे. पण तू प्लीज जाऊ नको. ऐक माझं ऐक. काय जाऊ नको? का जाऊ नको? आणि का थांबायचं इथे मी? काय संबंध आपला? अरे संबंध, तू बायको आहेस माझी नमू. हो, बायको गेली खड्ड्यात. ते ठीक आहे, पण मी नवरा आहे ना तुझा. नवरा गेला मशनात. अरे अरे अरे, भारतीय नारीच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही बरं. हो, भारतीय पुरुषाला शोभेल असं वागलास का तू? हलकट, बेशरम. पुरे 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 का? कमी ना, डुक्कर, बेशरम. संपल्या. नाही आहेत ना, तेलकट, तुपकट, सगळं तूच. हो, नाही, तो नाही, नाही ना? तो नाही. Thank you. तो तू कसा असेल? तो कुत्त्याची बदनामी
बदनामी होईल ना उगाचच. काय? तो थोडा तरी इमानदार असतो. तू म्हणजे कोल्हा लांडगा. आता प्राण्यांची यादी सादर करणार आहेस? हो, प्राण्यांची यादी म्हणजे फ्रॉड, रास्कल. अरे आता मराठी हिंदी सगळं संपलं, आता इंग्लिश मधून शिव्या. नमिता, हे बघ, असं रंगात आलेला डाव उधळून जाऊ नकोस बेटा. हो, आता नवीन डाव मार त्या सत्वी बरोबर. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय आणि तो दूर झाल्याशिवाय मी तुला दूर जाऊन देणार नाही. मी चालले म्हणून सांगितलं ना. नमिता, 2 मिनिट प्लीज. हे बघ प्लीज 2 मिनिटं. हॅलो, हा हॅलो मॅनेजर. हा, बाईला पाठवा. तुम्ही बाईला इथे पाठवा. काय? तुम्ही बाईला रूमवर पाठवत नाही? ज्याची त्याने घेऊन यायची. इडियट. तुम्ही थांबा तिथे, मीच येतो. थांबा, थांब इथे, थांब तू जरा. मॅनेजर साहेब पुढे, फोन लावा त्यांना. तुम्हीच लावा ना. काय? ईश, फोन तुम्हीच लावा ना. हा हा, हॅलो मॅनेजर, अमित देशपांडे बोलतोय. आत्ताच्या तिथे खाली मला भेटा ताबडतोब. काय? अंघोळ करताय? ठीक, उरलेले नाही, मग अंग इकडे येऊन बसा. हे बघा, बरं ठीक आहे, माझ्या रूम मध्ये वाट बघतोय मी. ताबडतोब या. काय झालं? काय नाही, बसून राहायचंच. तुम्हाला नाही, हिला सांगितलंय. मॅनेजर, मला तुम्ही काही सांगू नका. हे बघा, मला असली तसली बाई नकोय. मला म्हणजे मला असली तसली बाई नको मला. मॅनेजर, काय करताय? गाणं ऐकतो. ओ, लाज आहे वाटत तुम्हाला. मी बोलतोय तुमची, तुम्ही गाणी ऐकताय. कुठे काय आहे? काय नाही, मला आपलं सवय होतं, जरा बरं वाटतं ते. म्हणजे? आता बोला काय, जाऊ दे हो, ही सवय म्हणजे हलकट सवय. तुम्हाला काय हे बघा, मला असली तसली बाई नकोय. मला चांगली बाई पाहिजे. हनीमून वाटतं बायका बघतात, तुम्हाला लाज नाही वाटत? मॅनेजर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, इथे एक बाई आली होती, किंवा मुलगी म्हणावं तर. ती आली, डायरेक्ट माझ्या गळ्यात पडली आणि म्हणायला लागली की ती माझी बायको आहे म्हणून. व्हेरी गुड. मॅनेजर, तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि त्या बाईला इथे घेऊन या. कोण? हे बघा, मी आता काउंटर जवळ इथे आलोय, तिथे बाई वगैरे कोणी नव्हती. ती तुमच्या काउंटर पाशीच उभी आहे. नाही हो, मी आता तिथून नाही का आलो. मॅनेजर, तुम्ही वाटतील त्या थापा मारू नका. तुम्ही काउंटरवर कमी आणि कुठल्या तरी रूम मध्ये जास्त घुसलेले असता. अहो, माझा संसार तुटायची वेळ आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता चालते वाढ त्या बाईला काहीही करू तिथे शोधून आणा प्लीज. ठीक आहे, मला जी कोण बाई सापडली ती मी घेऊन येतो. हा. पण मला एक सांगा, हा. तुमचा संसार तुटून तुम्हाला अशा बायका लागतात? पाहिलं? मला वाटतं आपण या सगळ्याला काही करतो नाहीये. मला तुझं खरं रूप दिसलंय आता. नमिता, विश्वास ठेव माझ्यावर. कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? नाही, मला गेलंच पाहिजे. तू एकटी जाणार स्टेशनवर? हो, एकटीच जाणार. हे तर तू आणि तुझी बायको मिळून माझा खून कराल. तू काय वाटेल ते काय बोलतेस? बरोबर बोलते मी. माझ्या वडिलांनी माझ्या नावावर खूप इस्टेट ठेवली, तुला माहितीये. म्हणूनच तर तू माझ्याशी लग्न केलंस. पहिलं लग्न झालेलं असतं नाही. माझा खून कराल आणि माझ्या प्रेताची विल्हेवाट लावाल. माझी इस्टेट हडप करण्याचा तुझा प्लॅन होता, पण तुझी ती बायको मध्ये उपटली ना, त्यामुळे तुझा प्लॅन फसलेला आहे. मला आता कळलंय सगळं. तू मला फोन दे. फोन विकून किती मिळणार आहेत असे तू नमिता? फोन दे. काय? हॅलो हॅलो, पोलीस. पोलीस? हो. तुम्हाला सांगते ना ताई, लग्नानंतर काही महिन्यातच मला याचं खरं रूप दिसायला लागलं. तुला लग्नानंतर काही महिन्यांनी दिसलं? मला तर लग्नाच्या पहिल्या रात्री दिसलं. मी याच्यासाठी अगदी माझा कॅबरे सुद्धा सोडला ग. का बरं सोडला? संसारासाठी. हा, संसारासाठी मी माझा कॅबरे सुद्धा सोडला. अगदी संसारी बाई बनून राहिले ग. पण हा मेला रात्र रात्र घराबाहेर हुंदडायचा आणि मी बिचारी एकटीच रात्रभर याची वाट पाहायची ग. निवड चुकली ग तुझी. नंतर तो मला टाळू लागला, कारण तू भेटलीस ना. निवड चुकली ग माझी. खरंय ग तुझं. नाही बाई, तुम्ही स्टोरी चांगली सांगता, पण तुमचा माझा काही एक संबंध नाहीये. पाहिलंच ना कसं करून सवरून नामानिराळा राहतोय ते. करून सवरून? ए भाई, मी काही केलेलं नाहीये. हो, खोटं बोलतोयस. नाही तर काय. तुला सांगते, हे पुरुष ना असेच असतात, मेले फसवे. आपण बायकाच बावट असतो ग. ह्यांच्या फसव्या स्वभावाला भुलतो.
खरं आहे ग ताई तुझं? ए बाई सारखं नको ना ताई, नको नको. ह्या बाई कोण? आणि हे बघा, एक लक्षात ठेवा, आमच्या रूमच्या चार्ज मध्ये हे डबल चार्ज दुप्पट पडेल तुम्हाला. हे बघा, मी दुप्पट चार्ज देईन. दुप्पट चार्ज मी कशाला देईन? हे बघा, इथे कुठे वेड्यांचं हॉस्पिटल आहे का हो मॅनेजर? म्हणजे तो तुम्ही तिथे जाऊन हनीमून करणार? नो प्रॉब्लेम. बघा, शेवटी आमच्याकडे गिरायक हा मोठा असतो. आधी तुम्ही इथलं उरका, मग वेड्यांच्या हॉस्पिटल मधलं उरक्या. बेटा रे बेडा. ठीक आहे, मी तुझा नवरा याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? याचं नाव अमित देशपांडे, बरोबर? बरोबर. हा दादर माटुंगा सोसायटीत राहतो, बरोबर? बरोबर. काय बरोबर, काय बरोबर? हे सगळे त्या हॉटेलच्या रजिस्टर मध्ये वाचलं असेल तिने. नाही बरोबर. तसं नाही, तसं नाही. अशी एखादी खूण सांग की जी फक्त नवऱ्याची बायकोलाच माहित असेल. किशा, हे असं काही सांगायचं म्हणजे मला लाज वाटते. हो, पण आता माझा नवरा माझ्या हातनं जाऊ नये म्हणून सांगते. याच्या पाठीवर की नाही तीळ आहे. अगं बाई, माझ्या अंगावर इतके तीळ आहेत की तिळाचा लाडू खाऊ शकशील तू. नाही नाही, ते काही नाही. ही बाई तुझी बायकोच आहे. आहेच मुळे. आता माझी खात्री पडलीये. तू आणि तुझी जुनी बायको मिळून नवीन संसार थाटा. मी चालले. नमिता, माय डार्लिंग. कोण तू? डायरेक्ट साऊथच्या शूटिंग वरून मद्रासवरून इथे आला काय? आपण तुला मद्रासी वाटतो काय? एवढ्यात ओळखी सरली, आपल्याला ओळखत नाही काय? बरोबर आहे. हा दुसरा भेटला ना तुला. अरे कोण आहे तू? हा, डायरेक्ट आमच्या रूम मध्ये जो माझ्या बायकोच्या गळ्यात पडतो. कोण आहेस तू? आपण त्याने तुझ्या बायकोचा नवरा काय? हा, हे नमिता आपली बायको आहे. खोट आहे. माझी चॉईस असं आहे का? आपल्याला लफडा नाही करायचा. आपण तुला न्यायला आलोय. बॅग भर, माझ्या पाठोपाठ ये. आपण बाहेर तुझी वाट बघतोय काय? नमिता, नमिता, यू टू. आम्ही काय गप्प बस. अरे अरे अरे, काय चाललंय काय? लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याची माझी बायको येते. म्हणजे ही तुझी बायको आहे? माझी नाही ग, माझी एक्स बायकोचा माझी नवरा येतो. अरे यासारखी पाजी सिच्युएशन जगात नसेल. आले दाजी आले. मिस्टर देशपांडे, तुमची दुसरी लाईफलाईन गेली. आम्ही तरी असं काय करतोय? त्या माणसाला बोलून तू आणखीन गुंता वाढवतोयस नाही का? काही गुंता वाढणार नाही, गुंता सुटणार आहे. अरे होऊन जाऊ दे. दुधाचं दूध आणि पाणी का पाणी. हट कर, नाही त्याला डर कशाला? हो ना, थांब जरा वेळ. तुझं चारित्र्य उघडं पडतं का नाही बघ आता. हो, ते बघूच. तू किती बदमाश आहेस ना हे आता कळेलच. अरे जा जा, जरा थांब. अजून थोड्या वेळाने तुझं तोंड अजून काळं होतं की नाही बघ. अरे जा रे जा. तू तोंड धुवून ये जा. कळलंय मला आता. तो माणूस येणारच नाही. अरे फसवत होता तो, गंमत करत होता. अरे कवा धरणं मी तुझी वाट बघतोय, तू आली नाही. बाबा, बरं झालं तू आला. काय ते खरं सांगून टाक याला. अरे सांगतो ना. ऐक, ही आपली बायको, आपण हिचा नवरा खाल्ला, तुकडाच पडला. बेस्ट. मस्करी नको करू रे. अरे मस्करी करायला तू काय आपली मेहुणी आहे का? तू आपली बायको आहे. मी तुझी बायको नाही रे. पण मी तुझा नवरा आहे ना. मला आपली बायको आपल्याला न सांगता दुसरं लग्न करते म्हणजे काय? नवऱ्याला सांगाय नको. आता बायका नाही का नवऱ्याला सांगून जातात की मी बाजारात जाते, भाजी घेऊन येते. तसं मला सांग ना, मी बाहेर जाते, नवरा करून येते. सांगायला पाहिजे का नाही? बरोबर आहे. आधीच्या नवऱ्याला सांगायला पाहिजे की मी नवीन लग्न करतेय. हा, आणि नवीन नवऱ्याला सांगायला पाहिजे की माझं आधीचं लग्न जुनं झालंय म्हणून. निदान पहिल्या नवऱ्याला रिस्कार सोडला पाहिजे ना. त्याला ते घसटपोट नको द्यायला. घसटपोट, अरे ते नवरा बायको सोडतात ते डायव्होर्स द्यायला पाहिजे ना. तेच. आणि नवीन नवऱ्याला पेपर्स दाखवले पाहिजेत ना डिवोर्सचे. अरे बायकोवर काय प्रसंग ओढावलाय? बायकोची बाजू घ्यायची सोडून तू याची वकिली काय करतोस? पण तुझी बाजू गेलं, तू माझी बायको कुठे आहेस? तू तर आता याची बायको आहेस. अरे हा बोलतोय, तू विश्वास ठेवतोस अमित? हो, पण ठेवणारच. तू नाही का तिने सांगितलं ती नागिणीने आणि तू लगेच विश्वास ठेवलास. अरे एक मिनिट, मला सांग, मी तुझी बायको आहे ना, याचा पुरावा काय? आता साला आपल्याकडे काय पुरावा आहे?
हा आठव ते दिवस. त्या टायमाला आपल्या दोघांचा केवढा लो होतो. लो अरे लो. हा त्यावेळेला त्यांचं बीपी लो होतं. अरे ते नाही झाला LOW लो. त्याचं इंग्लिश साला कच्चा आहे. अरे ते नाही काय, एक बाई आणि एक माणूस यांचं झंगाट असतं, त्याला काय बोलतात? नाही एक मिनिट काय, हे बघा दादा, हे बघा तुम्ही मोठ्या भावासारखे आहात असं नाही बोलायचं. भाव नाही बोलायचं आपल्याला, पाहिजे तर भाय बोल. साला तू पण भाय बोला, नाही तर टापकून टाकेल. नाही मी बोलतो ना हा भाय. हा बरोबर. मी म्हणतो भाय हा. आपल्याला तुझी लव्ह स्टोरी सांग ना. अरे ओ साला एक लंबी जास्त आहे क्या? भरपूर वेळ झाला वही नको. नाही ग, मी सांगतो ना वो पटकन छोटी करके सांग ना मेरे को पटकन. हा तर हिची माझी भेट झाली ना पूर्वी डान्स बार मध्ये. अरे ही तिथं ना साला ती बार भाला होती त्या आताची गोष्ट नाही रे साला, ते डान्स बार बंदी यायच्या आधीची गोष्ट. तर त्या टायमाला मी एका सेपरेट टेबलवर बसायचो. मग मी तिकडून ग्लास घेऊन यायची, नाचत असं यायची आणि मी त्या टेबलवर बसलेला असायचो. आपण साला पैसे उडवायचं. आठव ते दिवस आठव. तर त्या टायमाला आमच्या दोघांचा साला एवढा लफडा वाढला ना, मग आम्हाला डिसिजन घ्यावा लागला. डिसिजन काय लागला? हो कळलं. याचं इंग्लिश कच्चं आहे. अरे डिसिजन म्हणजे दोघा जण मिळून घेतात तो डिसिजन. तर मग आम्हाला शादी करावी लागली. आम्ही शादी केली. हिनं नाच गाणं बंद केलं. बरं नवऱ्या करता करायला पाहिजे ना. आपण पण भाईगिरी सोडली. बरोबर. पण साला मग कडकी लागली ना, करणार काय? मग आपण ना साला एक बँकच फोडली. करशील अशा पैसे लग्न करशील का? अरे मग साला 5 वर्षाची लागली ना आपल्याला. काय ते? जेल. जेल. हा मी जेल मध्ये चाललो तेव्हा ही सेंड ऑफ देताना काय म्हणली माहित आहे? सेंड ऑफ जेल मध्ये? अरे जेल मध्ये जाताना ही मला म्हणली, मी तुमची वाट बघेन, मैं तुम्हारा इंतजार करूंगी. बरोबर आहे. नवरा जेल मध्ये जाताना बायका अशा हिंदी मध्येच डायलॉग बोलतात. हा पण जेल मधून मी जेव्हा बाहेर सुटलो, 5 साल बाद मैं लौटा तो मेरी दुनिया बदल चुकी थी. म्हणजे ही बदलली होती. ती आता सोफिस्टिकेटेड झाली होती. एका जेंटलमन माणसाशी तिने लग्न केला होता. बघ जेंटलमॅन. मी छान आहे, छान आहे तुझी स्टोरी. डेव्हिड धवनना जाऊन भरपूर पैसा मिळेल. ये स्टोरी नाही, हकीकत आहे क्या? नाही तुझी हकीकत ऐकून माझी तर खात्रीच पटली की तुझी बायको आहे. नाही रे, मला तर हिचा पहिल्यापासून संशय होता. काय करतोयस तू? अरे हा माणूस फेकतोय रे. बरं ठीक, काय रे या स्टोरी व्यतिरिक्त तुझ्याकडे काय पुरावा आहे की मी तुझी बायको आहे? सांगतो ना. हे ऐक रे, आपल्या बायकोच्या पाठीवर, माझ्या बायकोच्या पाठीवर एक तीळ आहे. अरे यार काय विशेष? माझ्याही बायकोच्या पाठीवर एक तीळ आहे. खाल्लास तो परत पडला. म्हणजे हीच तुझी बायको आहे? देवा, अरे मानव जातीला तीळ देऊन तू केवढे मोठे उपकार केलेस. असे आता पुरावे म्हणून तीळ साजरे करता येतात. नाही हीच तुझी बायको आहे यात आता मला तीळ मात्रही शंका नाही. असं काय करतोयस? माझ्यावर अविश्वास दाखवून तिळावर विश्वास ठेवून माझं हृदय आता ते तुटतंय. चला ते विषय अख्खा एपिसोड झाला. आता काय प्रॉब्लेम? नमिता, आपण वाट बघतोय. ताबडतोब बॅग भरून ये. खाली मी तुझी वाट बघतोय. काय वाट बघायला होतं? नाही रे अमित, नाही रे. चोर आणि गावाला वळसा. चुकीची म्हण आहे पण तुलाही लागू पडते ही. ठीक आहे. हॅलो. मी तुम्हाला हे सांगायला आलोय की तुम्हाला 1 करोड रुपये मिळणार नाहीये. हे बघा मालपाणी साहेब, तुमचा कोणाशी तरी गैरसंबंध आलाय. हो. नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही काही गैरसमज वगैरे झालेला नाहीये. काय तुम्ही दोघं नवरा बायको नाही आहात हे सिद्ध झालेलं आहे. मी तेच सांगतोय, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तेव्हा ती आली ती बाई तुमची बायको होती, नंतर तो माणूस आला तो यांचा नवरा होता. मी तुम्हाला तेच सांगतोय, गैरसमज आहे तुमचा. कुठली तरी बदमाश बाई येते माझ्या गळ्यात पडते आणि म्हणते माझी बायको म्हणून. कुठला तरी बदमाश येतो आणि मला म्हणतो की माझा नवरा म्हणून.
खरंय, पण विश्वास कसा ठेवायचा? एक संधी द्या प्लीज मालपाणी साहेब, एक संधी द्या. असं काय करता, एक चान्स द्या ना. हा. दिला एक चान्स दिला. तुम्ही दोघांनी सिद्ध करायचं की तुम्ही दोघं खरोखर नवरा बायको आहात. असं म्हणजे आवरून येऊ, पटकन बाहेर जाऊन येऊ. हा ठरवूया. नाही मिस्टर देशपांडे, जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला 1 करोड रुपये देणार नाही. होय. नमिता डाले, पण या हॉटेलमध्ये भांडण करायला आलोय का हनीमून साठी आलोय? त्या बाईचं काय ते सांग आधी मला. त्या बाईचं तू एवढं का मनावर घेतेस? मी तुला एकदा सांगितलं ना की मी तुझा आहे, मी तुझा आहे, खरंच मी तुझा आहे. काय दादा, काय ते फुटते ना टिश्यू पेपर, काचेचे आहेत, सांभाळून, काय प्रॉब्लेम नाही. मी हिला सांगत होतो मी तुझा. हा दादा आहे आपला, आणि या वहिनी, आणि हे यांचे वडील आहेत. नाही, मोठे भाऊ, वडील भाऊ आहेत ते. आपली सगळी ओळखीची फॅमिली आहे, काय प्रॉब्लेम नाही. बस हे बघ, मला काय वाटतं माहिती का नमिता, आपल्या विरुद्ध ना कोणीतरी सगळा मोठा कट रचलाय. हा, म्हणून आपण हे सगळं कटच करून टाकू. म्हणजे काय कर माहिती का, तू तो डॅनी आहे ना, डॅनी, त्याला तुझा नवरा म्हणून तू ऍक्सेप्ट कर. मी नाही तू काय कर? अजिबात आवडत नाही. काहीतरी चॉईस पाहिजे बाबा, दुसरा कोणीतरी. आवडण्याचा दुसरा कोणीतरी काय बावळ, त्यालाच तुला ऍक्सेप्ट करायला लागेल. आणि मी ना त्या चंदाला माझी बायको म्हणून ऍक्सेप्ट करतो. अगं मी त्यांना सांगितलं तेच तो. नाही अगं ऐक, ते टिश्यू पेपर काचेचे आहेत, ते फुटतील ना. आपल्याकडे फक्त रूमचे पैसे भरणे इतकेच पैसे. तू असं काही आचरटपणा करून ठेवून दे बरं नीट. हा हे बघ, काय माहिती ना, आपण त्यांना ऍक्सेप्ट करण्याचं नाटक करायचं नमिता, तरच आपल्याला कळेल ना या कटामागचा सूत्रधार कोण आहे खरा ते, नाही का? आणि आपल्याला हे जर का उघडं करायचं असेल त्यांचं पितळ, तर आपल्याला हे नाटक करायला पाहिजे. म्हणून तू त्याला बिंदास, काय नाही, अरे काय घाबरायचं काय, तू बिंदास घुस, बिंदास हो डार्लिंग. सगळीकडे तुला शोधतोय, तू इथं काय सांगते? मी तुझी बायको, काय बोलते? तू माझा नवरा. मगाशी 1 तासाभरापूर्वी माझी स्मृती गेली होती. काय बोलते? ती परत आली. काय बोलते? मी ओळखलं, तूच माझा नवरा, तूच. खरं नमिता, तू आपल्याला नवरा म्हणून ऍक्सेप्ट केलं, आपला कलेचा एवढा झाला. चंदा, अरे तूच माझी चंदा, तूच माझा धंदा. तुझ्याशिवाय मला कुठला दुसरा धंदा? चंदा तू कुठे होतीस? मी तुझ्या विरहात जवळजवळ रात्रीसारखा काळा कुट्ट असू दे, ते राहू दे. चंदा, तूच माझी बायको, मला मान्य आहे. मी इतक्या वेळ या फालतू बाई बरोबर उगाच वेळ वाया घालवला, पण मला आता कळलंय की तूच माझी बायको आहेस. अरे जाऊ दे ना, त्यांच्याकडे ध्यान नको देऊ. ए तुझी बायको आहे का? याला बरं झालं, चला एक काम झालं. काय? तुला तुझी बायको मिळाली, मला माझी बायको मिळाली. हिला हिचा नवरा मिळाला, तिला तिचा नवरा मिळाला. चला आनंदाचा क्षण आहे ना, आहे का नाही? आपण ना चला सेलिब्रेट केला पाहिजे. अरे मागव ना भाव, मागव. वेटर, अरे तू नको ना ध्यान ठेव त्याच्याकडे, बस ना. तू पण लक्ष नको दिवसा, फालतू माणसं आहेत, फालतू. चीअर्स. आपण एक वेगळं आपलं करू. चंदा, सॉरी. डार्लिंग, जाऊ दे, तू त्या सटवीकडे लक्षच देऊ नकोस. आता फक्त एकच लक्ष, चंदा, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी बिझनेस करतो, आपण ऐश करूया. क्या बात है. अरे हाट, जाऊ दे, माझ्याकडे भरपूर दागिने आहेत, माझ्या बापाची भरपूर इस्टेट आहे, आपण ऐशो आराम करू. ठीक आहे, मी ऐश करतो, तू आराम कर. हे बघ, आपला संसार सुरू झाला ना की मी रोज ऑफिस मध्ये स्मगलिंग करायला जाईल. आणि 2 कॉस्टर घेऊन ये.
मग ना आपण गव्हर्नमेंट क्वार्टर मध्ये राहायला जायचं. हा मग तू दमून भागून स्मगलिंग करून येशील ना हा तर आपण दोघे दारू प्यायला बसू. चालेल. अरे तुझ्याकरता मी अख्खं हॉटेलच विकत घेतो. फर्स्ट फ्लोअरला आपण राहायचं, ग्राउंड फ्लोअरला तू कॅबरे करायचा. हा क्या बात आहे. तिकीट लाव, चांगली गर्दी होईल. आणि हॉटेलमध्ये कशाला रे, इथे घरीच नाचव तिला. अरे घरात नाचवी नाही तर अख्खं स्टेडियम विकत घेईन आणि तिथे नाचवी निला. थांबा डार्लिंग, मी तुझ्याकरता एक मस्त गिफ्ट घेऊन येतो लगेच. डिअर पण जरा लवकरच ये. हा अरे लवकर म्हणजे काय बघ, हा गेलो आणि हा आलो असं इतक्या लगेच. हा ओके. थांब मी आलोच. मी कशाला मागे राहू. हा डार्लिंग हा मी पण तुझ्यासाठी छान गिफ्ट घेऊन येते. हा? हा पण लवकर या, आपल्याला टाइम नाही. ही गेले आणि ही आले. हो हा. काय रे, खूप बरं वाटत होतं ना तिच्याशी गुलू करायला. तुला काय कमी बरं वाटत होतं? लगेच तिच्या सौंदर्यावर लट्टू झालास ना. त्याच्या पैशावर भाळलीस तू. गप्पा बस. हे बघ, तुला जर माझा संशय येत असेल ना तर आजपासून तुझा माझा संबंध संपला, अगदी कायमचा. हो आणि तुलाही माझ्यावर विश्वास नसेल तर मी पण तुला सोडून देतो लग्नाआधी. अरे जा रे जा, गेला सोडत मी तुला लग्नाआधी घटस्फोट देते. अगं लग्नाआधी मी तुला सोडून देतो. चल तलाक तलाक तलाक. अरे जा रे जा, गेला सोडत. अरे असे तुझ्यासारखे 56 माझ्या अगं मागे तुझ्यासारख्या पण फिरतात, 56 काय बघितल्या. समजून काय जा तुला? रे, मला नको सांगत होता. तिचं नशीब समज, मी तुला अरे स्वीकार- चोरांनो, साहेब तुम्ही अच्छा ही अशी भानगड होती काय. काय आम्ही सगळं ऐकलंय. काय बोललात तुम्ही? आपलं तुम्ही काय बोललात ते आम्ही सगळं ऐकलंय. हा. आता मुकाट्याने सांगा काय ते, नाही तर सांगतो साहेब. हा. अहो साहेब, ज्या प्रेमासाठी एवढं सगळं केलं हम्म. ते प्रेमच जिथं उरलं नाही तिथं लपवण्यात तरी काय अर्थ आहे? म्हणजे मी काय म्हणते, आता सगळं खरं खरं काय ते सांगून टाक. सांगतो पण त्याआधी थांब, हा मच्छर मारू दे जरा. अगं म्हणजे हा वासू डास वाला. अरे वाश्या, इथे बघ केवढा मोठा डास बसलाय बघ. तुम्हाला देऊ का काढून? वासू, तू केलं ते सगळं. माहित आहे. सांगतो, सगळं सांगतो काय झालं. काय झालं, 10 वर्षापूर्वीपासून चंदाचं आणि माझं प्रेम होतं. पण आमची गरिबी, पैसे नव्हते आमच्याकडं, त्यामुळे घर घेता येत नव्हतं. आणि घर नव्हतं म्हणून आम्ही लग्न केलं. आम्ही फारच पैशाच्या अडचणीत होतो. तोच मी आडून ऐकलं की तुम्हाला 1 करोड रुपये मिळणार आहेत. मग मी आणि चंदाने मिळून एक प्लॅन रचला. वासू तू तू इथं बसलीस होय? आधी मला सांग, तू मला इथे एवढं अर्जंटली का बोलवून घेतलंस ते? अगं तसंच महत्वाचं काम आहे म्हणून मी तुला बोलवलंय. कोणतं काम? ऐकून घे. हा आमच्या हॉटेलमध्ये अमित देशपांडे नावाचा एक माणूस उतरलाय. बरं. त्याला त्याच्या काकाचे 1 करोड रुपये मिळणार आहेत. 1 करोड रुपये? अरे पण त्याला त्याच्या काकाचे 1 करोड रुपये मिळणार आहेत, त्याचा आपल्याला काय फायदा? ऐकून घे. काय ऐकून घे? ते सांगायला मी तुला इथं बोलवलंय. हो, अरे मग सांग ना. ऐक, हा नाहीतरी आपल्याकडे पैसे नसल्यामुळं हा. आपण घर घेऊ शकलो नाही. हो रे, घर नसल्यामुळं गेले कित्येक वर्ष आपलं लग्न होऊ शकलं नाही. हो ना. आपण नुसतंच प्रेम करतो. हम्म. ऐक, हा. भरपूर पैसे मिळवण्याची एक भन्नाट आयडिया माझ्या डोक्यात आली. हा? हो. कोणती? ऐकून घे. हा. काय करायचं, हा. पूर्वी आपण नाटकात काम केलेलंच आहे. बरोबर आहे. इथंही थोडी ऍक्टिंग करायची. अच्छा. तू हा. त्या अमित देशपांडेच्या गळ्यात त्याची पहिली बायको म्हणून पडायचं. ऐकून घे. हा. त्याचा विश्वास संपादन करायचा. बरं. त्याच्या बायकोला त्याच्यापासून दूर करायचं. तूच त्याची बायको आहेस असं स्वीकारायला त्याला भाग पाडायचं. एकदा का तुझी
तुझ्यावर त्याचा विश्वास बसला की मग त्याचा पैसा अडका संपत्ती सगळं हडप करायचं, त्याला लात मारून हाकलून लावायचं, मग आपण दोघांनी लग्न करायचं आणि सुखान संसार करायचा. वा क्या बात आहे, काय भन्नाट आयडिया रे. आहे ना? नाही नाही पण नको नको नको, का? मला खूप भीती वाटते. हे सगळं खूप विचित्र आहे. उगाच काही लपडं बिपडं झालं तर नाही 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 नको वासू, मला नाही जमणार. बरं, तेच कशाला, मी आहे ना. असं म्हणतो. हा मग पण मला एक सांग वासू, मी तो कोणतो देशपांडे, त्याला कसं काय कन्व्हिन्स करू की मीच त्याची पहिली बायको आहे म्हणून? एक तत्व लक्षात ठेव, काय? एखादी खोटी गोष्ट सुद्धा पुन्हा पुन्हा ठासून सांगितली जाते तेव्हा ती खरी वाटायला लागते. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेव, ते दोघे संशयित भांडखोर आहेत. बरं. त्यांच्या या स्वभावाचा आपण फायदा घ्यायचा. वासू, एक प्रॉब्लेम आहे. काय? अरे पण मी तिला त्याच्यापासून कसं काय दूर करू? घाबरते कशाला, मी शिरतो ना तिचा पहिला नवरा म्हणून. ठीक आहे, मग मीही शिरते आत त्याची पहिली बायको म्हणून. शाबास. Done. अशा प्रकारे आमचं नाटक सुरू झालं. तुम्ही दोघे एकमेकांवर संशय घेत असल्यामुळे सगळं कसं अगदी मस्त जमून आलं होतं. पण आम्हीच एकमेकावर संशय घेतल्यामुळं आमचं बिंग फुटलं. बाईसाहेब, माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला. प्लीज प्लीज आम्हाला माफ करा. खरंच आमचं फार चुकलं हो. अहो, तुमचं कसलं, आमचंच चुकलं. आम्ही एकमेकांशी भांडलो नसतो ना, एकमेकांवर संशय घेतला नसता ना, तर हे सगळं घडलंच नसतं. खरंच नवरा बायको मध्ये विश्वास असणं किती महत्वाचं आहे ना, हे आज आम्हाला कळतंय हो. कळतंय? हा. कळतंय, आज कळतंय. पण या सगळ्यामध्ये माझे 1 करोड रुपये मात्र गेले हो. जातील कसे? मी आहे ना इथे. अहो, तुम्ही काय करणार आहात? त्यांच्या समोर तोंड भरून बोलताय, पाहिलं कोण आहे ते? अरे नमस्कार मालपाणी साहेब. तर सांगायचं मुद्दा असा की वकील साहेबांनी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आणि आमच्या दोघांची खात्री पडली की तुमचं एकमेकांच्यावरती अतिशय प्रेम आहे. तुम्ही एकमेकांशी एकनिष्ठ आहात. वकील साहेब, बाकीचं सगळं आता आपण बोला. सो मिस्टर अमित देशपांडे, हाँ। ये रहा आपका 1 करोड़ का चेक.